आहे तुमची की कारण नसताना असे जे भोंदू बाबा आहे ते धर्माला बदनाम करतात. आणि हे फक्त हिंदू धर्मातच नाही आहे, हे ख्रिश्चन धर्मात आहे. ते सुद्धा असे जादूटोणा, काही त्यांचेही लोक अशाच पद्धतीने पाणी देतात. तुमचा पाय बरा करतो, तुम्हाला जर बायपास सांगितले असेल डॉक्टरनी तर पाणी देतो आणि बायपास बरी होते. पण ते जेव्हा आजारी होतात तेव्हा मात्र ते स्वतःची बायपास करून घेतात. असंच इतरही धर्मात आहे. आणि म्हणून हे सर्व थोतांड आहे. आणि यावर सामान्यतः कोणी विश्वास ठेवू नये. आता यासाठी जर जनजागरण करण्याची आवश्यकता असेल तर ती सुद्धा सरकारच्या वतीने समाज कल्याण विभागाकडे जो निधी आहे त्यातून असं जनजागरण केलं पाहिजे. हे थोतांड आहे. कुणी महाराज आपलं जीवन बदलणार आहे का? आपल्यामध्ये जर आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं घडवायचं असेल तर आई वडिलांना रोज नमस्कार केला तरी मी सांगतो जे कुणी करू शकणार नाही ते आपोआपच देव तुमच्या पाठीशी उभं राहून करेल. हे थोतांड आहे. अशाने पाणी पिल्यानी, तीर्थ पिल्यानी, अशाने काही आपलं आयुष्य बदलतं का? असं केलं उद्या 288 आमदारांनी हे केलं तर काय 288 मंत्री होणार आहे का? शेवटी देवाला कशाला अडचणीत आणता? हे थोतांड आहे आणि अशांना ठोकलं पाहिजे हे नक्की. सुनील तटकरेंच्या आशीर्वादाने नाही, कुणाच्या आशीर्वादाने कोणीच माया जमवत नाही. पण त्यांनी जर काही माया जमवली असेल तर त्याला दणके दिले पाहिजे. त्याच्यासाठी कायद्याच्या चौकटीमध्ये आवश्यकता असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टही केलं पाहिजे. आपल्याला माहित आहे की आता आसाराम बापू आहे ना जेलमध्ये, कुठं बाहेर निघाले. त्यामुळे आपल्या संविधानावर विश्वासही ठेवला पाहिजे. चूक करणाऱ्याला शिक्षा होणार आहे. फक्त काळजी ही घ्यायची आहे की कारण असताना पुराव्या अभावी तो निर्दोष सुटता कामा नाही. असं आहे की देवेंद्र फडणवीस जी असतील, मी असेल किंवा आमच्यापैकी अनेक लोक अशा वाह्यात गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाही. आम्ही धर्मावर विश्वास नक्कीच ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो व देवानी घडवलेल्या गरीब माणसाच्या सेवेवर विश्वास ठेवतो. आणि देवेंद्रजींनाही माहिती आहे की अशा पद्धतीने कोणी मंत्र टाकल्याने किंवा कोणी जादूटोणा केल्याने किंवा विधी केल्याने कधीच कोणाचं नुकसान होत नाही. असं पाशवी दानवी कृत्य करणाऱ्याला जेरबंद केलं पाहिजे. आता खरात मला निश्चितपणे माहित आहे की याची जेलमध्ये निघेल वरात. पण कायदे अपुरे असेल तर ते कायद्याच्या संदर्भातही आग्रह केला पाहिजे. खरं तर मी स्वतः विधानसभेत या अगोदर काही अशासकीय विधेयकं जादू तोडण्याच्या बाबतीमध्ये मांडली होती. अशीच घटना एकदा चंद्रपूर जिल्ह्यात झाल्यानंतर विधानसभेत माझी भाषणं आहे आणि नंतर आपण जादूटोणा, अंधविश्वास यावर कायदा सुद्धा केला. पण हे खरं आहे, कधी कधी विश्वास आणि अंधविश्वास यामधली जी रेषा आहे ती पुसट आहे आणि मग त्यामध्ये काही वाद सुद्धा निर्माण झाले. पण या गोष्टींनी मनुष्य मोठा जर झाला असता ना ते काँग्रेस आतापर्यंत या पूजेला लागली असती. ते कशा मागे राहिले असते. पण ना काँग्रेसचा विश्वास आहे ना भाजपचा विश्वास आहे. हा, काही लोक अशा गोष्टींवर कारण नसताना विश्वास ठेवतात आणि मग देव त्यांना योग्य वेळी शिक्षा देत असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.